सो आपण आता पाहतो आहे सिक्वेन्शियल सर्किट. सिक्वेन्शियल सर्किटच्या आधी या ठिकाणी कंपॅरिझन करू. कंपॅरिझन बिटवीन कॉम्बिनेशनल सर्किट अँड सिक्वेन्शियल सर्किट. आता पहा, हे जे इथे तुम्हाला इथे कंपॅरिझन सांगतोय, हे कंपॅरिझन आहे मोस्ट इम्पॉर्टंट. रिझन का काय आहे? रिझन जेव्हाही तुम्ही आता पाहणार, जेव्हाही तुम्ही पाहणार सिक्वेन्शियल सर्किटचं आउटपुट, जेव्हाही तुम्ही पाहणार सिक्वेन्शियल सर्किटचं आउटपुट, तर तुम्हाला हा डिफरन्स माहिती असायला पाहिजे. जेव्हा डिफरन्स माहिती असेल तेव्हा तुम्ही इथे समजू शकणार की कसं काय त्याच्यात दोन स्टेट आला, एक प्रीवियस स्टेट आली आणि एक नेक्स्ट स्टेट आली. या सगळ्या गोष्टी कॉम्बिनेशन मध्ये काय म्हटलं होतं, आउटपुट जो होता डिपेंड करत होता, डिपेंड्स अपॉन, इथे होता प्रेझेंट इनपुट ओनली. मी इथे लिहिले होते की फक्त ओनली लिहिलं होतं की म्हटलं तर फक्त आणि फक्त डिपेंड कशावर करते आहे, प्रेझेंट इनपुट वर करते आहे. पण हे जर सिक्वेन्शियलचा जर आउटपुट मी बघत असेल तर आउटपुट बघा डिपेंड करते प्रेझेंट इनपुट अँड प्रीवियस आउटपुट और इनपुट. मी दोन्ही लिहितोय या ठिकाणी. प्रीवियस जो आउटपुट होता और इनपुट या दोन्ही आयदर म्हणतोय बरं, आयदर. ठीक आहे, और म्हटलेलं आहे म्हणजे और म्हणजे का कुठला एक आउटपुट वर किंवा इनपुट वर. और या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता प्रीवियस स्टेट. या ठिकाणी म्हणू शकता प्रीवियस स्टेट वर काय करते, या ठिकाणी इथे काय करते, आउटपुट डिपेंड करते. आणि हे खूप जास्त इम्पॉर्टंट, या पॉइंटला जास्त इम्पॉर्टंट समजायचं. कारण बा प्रीवियस स्टेट वर डिपेंड करते, तर तेव्हा या ठिकाणी म्हणतात की इथे काय आहे, हे याच्यामध्ये काय आहे, मेमरी एलिमेंट काय आहे, प्रेझेंट आहे. याच्यात काय म्हणतात, तुम्ही काय म्हणता, मेमरी एलिमेंट काय आहे, प्रेझेंट आहे. आणि हे जे सर्किट आपण पाहिलं होतं हे काय होतं, हे होतं मेमरी लेस सर्किट. हे काय होतं, मेमरी लेस सर्किट. या ठिकाणी एक आणखीन जे मेन्शनिंग केलं होतं, थर्ड पॉइंट का काय मेन्शन केला होता, हे काय होतं, कॉम्बिनेशन सर्किट काय होतं, फास्टर होतं ऍज कंपेअर्ड टू सिक्वेन्शियल. आणि इथे याला काय म्हणतात, हे काय आहे, स्लोअर आहे ऍज कंपेअर्ड टू कॉम्बिनेशन. ऍज कंपेअर्ड टू कॉम्बिनेशन हा काय एक जनरल जो आहे या ठिकाणी आपण पाहतो आहे की याचा डिफरन्स काय आहे, सिक्वेन्शियल काय राहते आणि या ठिकाणी कॉम्बिनेशनल सर्किट काय राहते. आता हे सर्किट बनते काय, कसे काय बनतात, कशापासून बनतात आणि यूज काय काय आहे. जर मी इथे एक शो करत असेल डायग्राम, मी म्हणतो की हा तुमचा कॉम्बिनेशनल सर्किट. ठीक आहे, एक कॉम्बिनेशन सर्किट आहे. मी काय करतो, याच्यात फक्त ऍड करतो एक मेमरी एलिमेंट. तर याला काय म्हणतो, हा काय बनतो तुमचा, हा बनतो तुमचा, हा जो ओव्हरऑल जी सर्किटरी दिसते तुम्हाला, ही दिसते ही आहे तुमच्या सिक्वेन्शियल सर्किटची सर्किट. सिक्वेन्शियल सर्किटमध्ये काय राहते, सिक्वेन्शियल सर्किट्समध्ये काय राहते, कॉम्बिनेशनल सर्किट राहते. त्याच्यात फक्त काय केलं, एक काय केलं, ऍड केलं आहे मेमरी एलिमेंट. आता या डिफरन्स मध्ये बा मेन्शन केलं होतं, डिफरन्स मध्ये काय केलं होतं, प्रेझेंट इनपुट अँड प्रीवियस आउटपुट और इनपुट. प्रीवियस स्टेट वर हे काय करते, तुमचं जे आहे आउटपुट काय करते, इथे काय करते, डिपेंड करते. प्रीवियस स्टेट वर जर डिपेंड करत असेल तर या ठिकाणी समजून द्यायचं की कुठेतरी काय आहे, एक काय आहे मेमरी एलिमेंट. और याला जर मला सिक्वेन्शियल सर्किटला तर डिफाइन करायचं असेल, आणि ही डेफिनेशन जास्त इम्पॉर्टंट की इथे या ठिकाणी बघा, सिक्वेन्शियल सर्किट is nothing but logic gates with feedback.
जर एखाद्या लॉजिक गेटला तुम्ही काय करताय, इथे काय देत आहे, फीडबॅक देत आहे, तर याला म्हणतो आपण त्याची सर्किट बनते. तर लॉजिक गेट्स आहे. फॉर एक्झाम्पल मी याला इथे जर असं घेतला, एक सिंपल नॉट गेट घेतला आणि इथे काय घेतोय, एक नॉट गेट घेतोय. हे फक्त एक एक्झाम्पल आहे तुमच्या सिक्वेन्शियल सर्किटचं. या ठिकाणी काय करतोय, इथे देतोय आहे फीडबॅक. इथे काय दिला, फीडबॅक दिला. हे तुमचं सर्किट बनलं सिक्वेन्शियल सर्किट. जर लॉजिक गेट्स मध्ये तुम्ही काय केलं, प्रोव्हाइड काय केला, याला फक्त जेव्हा फीडबॅक प्रोव्हाइड करणार, याला काय करणार, फीडबॅक प्रोव्हाइड करणार, तेव्हा तो काय म्हणजे तुमचा सिक्वेन्शियल सर्किट बनते. आता या सिक्वेन्शियल सर्किट मध्ये पण दोन टाइपचे सर्किट आहेत. इथे दोन टाइपचे सर्किट आहे. एक आहे तुमचा सिंक्रोनस सिक्वेन्शियल सर्किट आणि दुसरा आहे असिंक्रोनस. इथे आहे, एक आहे तुमचा सिंक्रोनस सिक्वेन्शियल सर्किट आणि दुसरा आहे असिंक्रोनस सिक्वेन्शियल सर्किट. आता याच्यात सिंक्रोनस आणि असिंक्रोनस मध्ये इथे काय, सिंक्रोनस म्हणजे काय, कशाच्या तरी रिलेट मध्ये काय आहे, आउटपुट मिळते आहे तुम्हाला. कशाच्या तरी रिलेट मध्ये काय मिळते आहे, आउटपुट मिळते आहे. त्याला तुम्ही म्हणू शकता सिंक्रोनस. आणि इथे काय असिंक्रोनस म्हणजे काय, त्या रिलेट मध्ये तुम्हाला आउटपुट नाही मिळते. तर इथे याला एकदम सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये बघा की सिंक्रोनस आणि असिंक्रोनस सिक्वेन्शियल सर्किटला तुम्ही कसं काय या ठिकाणी डिफरन्शिएट करता. जर मी म्हटलं सिक्वेन्शियल, जर मी या ठिकाणी सिंक्रोनस सिक्वेन्शियल सर्किट बद्दल जर म्हणत असेल, तर हे जे सर्किट राहते ना, हे राहते तुमचं क्लॉक. इथे जे राहते हे काय राहते, क्लॉक सर्किट. याला काय दिली जाते, याला काय दिली जाते, नेहमी काय दिली जाते, क्लॉक दिली जाते. हे क्लॉक काय असते, क्लॉक असते सिंपल तुमची काय, एक ही काय, ही तुमची काय क्लॉक आहे. जिथे काय आहे, याला एक टाइम पिरियड आहे, याला काय फ्रिक्वेन्सी. या क्लॉक वर काय करते, सिक्वेन्शियल सर्किटचं काय करते, आउटपुट काय करते, डिपेंड करते. ठीक आहे, मेंशन करतोय हे जे हे वर्ड्स जे मेंशन करतोय इथे पहा, हे क्लॉक सर्किट आहे. म्हणजे काय, याला काय दिला, तुम्ही क्लॉक सिग्नल दिला आहे आणि आउटपुट जे आहे ते डिपेंड करते तुमच्या या क्लॉक सिग्नलवर. आणि इथे जे आहे तुम्ही ज्याला म्हणतो आपण क्लॉक काय राहते, अपसेंट राहते. क्लॉक अपसेंट आहे. विदाउट क्लॉक सिग्नल हे तुम्हाला काय मिळते, या ठिकाणी काय मिळते, आउटपुट मिळते. म्हणजे जे आउटपुट आहे हे इथे डिपेंड करते फक्त आणि फक्त जे आहे तुम्ही देणार, इथे आपण म्हणू शकतो आउटपुट डिपेंड, और या ठिकाणी आपण याला म्हणतो आउटपुट चेंजेस विथ रिस्पेक्ट टू इनपुट. आणि या ठिकाणी मी असं म्हणतो आउटपुट चेंजेस विथ रिस्पेक्ट टू क्लॉक, विथ रिस्पेक्ट टू काय आहे, क्लॉकच्या रिस्पेक्ट मध्ये काय होणार आहे, तुमचं काय होणार आहे, आउटपुट चेंज होणार आहे. प्लस मी म्हणतोय क्लॉक प्लस. ठीक आहे, तुम्ही इनपुट द्या, म्हणजे जिथपर्यंत क्लॉक सिग्नल राहणार नाही तोपर्यंत तुम्हाला आउटपुट मिळणार नाही. ओके, हे जे आहे सिंक्रोनस आणि असिंक्रोनस मग कुठे यूज कुठे करता, तर याच्यामध्ये पहा जे सिंक्रोनस सिक्वेन्शियल सर्किट आहे, जे सिंक्रोनस सिक्वेन्शियल सर्किट आहे याच्यामध्ये तुम्ही पाहता याला म्हणतो आपण फ्लिप फ्लॉप. याला काय म्हणतो आपण, ही काय राहतात, हे राहतात तुमचे फ्लिप फ्लॉप. ज्याच्यामध्ये तुम्ही काय दिलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही दिलेलं आहे क्लॉक सिग्नल. आणि हे असिंक्रोनस मध्ये काय असतात, त्याला आपण म्हणतो लॅच. हे बघू आता की तुमचा फ्लिप फ्लॉप आणि लॅच मध्ये काय डिफरन्स आहे, की कसा काय तुमचा लॅच असिंक्रोनस सिक्वेन्शियल सर्किट झाला आणि कसा काय तुमचा फ्लिप फ्लॉप सिक्वेन्शियल और इथे सिंक्रोनस सिक्वेन्शियल सर्किट्स मध्ये आला. सोबत या ठिकाणी येण्यानंतर म्हणतो की हे जे सर्किट्स राहतात हे राहतात तुमचे लेवल ट्रिगर्ड. हे राहतात तुमचे लेवल ट्रिगर्ड आणि हे जे राहतात तुमचे, हे राहतात तुमचे एज ट्रिगर्ड. आता
खूप सारे ज्यांना खूप सारे असे ना डाऊट्स आणि खूप सारे असे क्वेश्चन्स तुम्हाला इथे आले असेल, जनरेट झाले असेल की हे नक्की आहे काय, सिंक्रोनस काय, असिंक्रोनस काय, क्लॉकवर कसं काय डिपेंड करते आहे. या ठिकाणी हे क्लॉक अपसेट आहे आणि हे फक्त इनपुटवर डिपेंड करत आहे. सर तुम्ही ते म्हटलं हे सिक्वेन्शियल सर्किट आहे, सिक्वेन्शियल तर प्रीवियस स्टेटवर डिपेंड करते. तर या ठिकाणी आउटपुट चेंजेस म्हटलं मी, आउटपुट चेंज करते विथ रिस्पेक्ट टू काय, इनपुट. जसा इनपुट चेंज होतो, ठीक आहे. आउटपुट डिपेंड कसा करते, कशावर, तुमच्या इनपुटवर आणि जी प्रीवियस कंडिशन होती त्याच्यावर. ओके. इथे हे लॅच काय आहे, हे लेवल ट्रिगर काय आहे, ट्रिगरिंग म्हणजे नक्की काय असते, या सगळ्या गोष्टी वन बाय वन या ठिकाणी बघू. तर सगळ्यात पहिले बघू व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लॅच अँड फ्लिप फ्लॉप. मला काय बघायचं, लॅच आणि फ्लिप फ्लॉप यांच्यामधला डिफरन्स काय आहे, काय राहते हे बघू. आता तसं जर तुम्ही जेव्हा पाहिलं कॉम्बिनेशन सर्किट बनवता कशापासून, इथे यूज काय केले तुम्ही, लॉजिक गेट्स यूज केले. कॉम्बिनेशन मध्ये काय केले तुम्ही, काय केले, लॉजिक गेट्स यूज केले. सिक्वेन्शियल मध्ये काय करता, इथे पण काय करता, लॉजिक गेट्सच यूज करता. आता तुम्हाला तर माहिती आहे की लॉजिक गेट जवळ अशी ॲबिलिटी नाही आहे की तो काय करू शकेल, या ठिकाणी डेटा काय करू शकेल, स्टोअर करू शकेल. इथे लॉजिक गेट जवळ ही ॲबिलिटीच नाही आहे की तो काय करू शकेल, डेटा स्टोअर करू शकेल. यासाठीच इथे आला लॅच अँड फ्लिप फ्लॉप. हे लॅच काय आहे बघा, लॅच किंवा फ्लिप फ्लॉप इथे जर म्हणत असेल, लॅचला म्हणतोय मी बघा, लॅच आहे तुमचा 1 बिट मेमरी. हा काय करते, एका बीटला काय करते, स्टोअर करते. लॅच काय करते, एका बीटला काय करते, स्टोअर करते. इथे लॅच असू द्या और फ्लिप फ्लॉप असू द्या, यांच्या ठिकाणी बघायचं की इथे नेहमी येणार एखादा कुठलाही लॅच आहे, एखादा कुठलाही लॅच घ्या, या लॅचला नेहमी राहणार 2 इनपुट. इथे राहणार आहे, हे काय राहणार आहे, हे राहणार आहे तुमचे इनपुट आणि या ठिकाणी राहणार आहे आउटपुट. या आउटपुट बद्दल मी कमेंट करतो, इनपुट बद्दल सध्या कमेंट करत नाही, कारण लॅच मध्ये खूप सारे टाइप्स पडतात. लॅच मध्ये आपण एसआर लॅच ही पाहतो, ठीक आहे, एसआर फ्लिप फ्लॉप ही पाहतो. आपल्याकडे दोन्ही आहे, एसआर लॅच पण राहते, आपल्याकडे एसआर फ्लिप फ्लॉप पण राहतो. मी म्हटलं की फ्लिप फ्लॉप मध्ये काय दिले जाते, इथे दिले जाते नेहमी क्लॉक. फ्लिप फ्लॉप मध्ये काय दिले जाते, क्लॉक दिले जाते. एक बेसिक सर्किटरी सांगतो की लॅचची कशी राहते. या ठिकाणी आउटपुट मध्ये राहते Q आणि इथे राहते Q बार. याचे जे दोन आउटपुट मध्ये टर्मिनल्स मिळणार हे एकमेकांचे दिसणार आहे, हे काय कॉम्प्लिमेंट्स राहतात. एक जर Q असते तर दुसरा इन्व्हर्टेड आहे और इथे कॉम्प्लिमेंटेड आहे Q. आणि याच वर जेव्हा तुम्ही पाहणार पुढे जाऊन जसं एक एक सर्किट बघू, एखाद्या सर्किटचं जेव्हा एनालिसिस करू तेव्हा तुम्हाला कळेल की हे Q आणि Q बार वर आपण या ठिकाणी बघू शकतो की एखादी स्पेसिफिक लॅच और फ्लिप फ्लॉप प्रॉपरली वर्क करत आहे की नाही, तो खरंच जे आहे इथे आपलं 1 बिट स्टोअर करत आहे की नाही, या सगळ्या गोष्टी. सो लॅच आणि फ्लिप फ्लॉप मध्ये जर म्हटलं लॅच काय तुमचा 1 बिट मेमरी सेल विदाउट क्लॉक सिग्नल, ठीक आहे. 1 बिट मेमरी सेल आहे पण काय विदाउट काय आहे, क्लॉक सिग्नल. क्लॉक सिग्नलची गरज काय, पहा जर मेमरी सेल आहे, जर मेमरी सेल आहे तर मेमरी सेल मध्ये काय असणार आहे, तुम्हाला काय, तुम्ही काय करणार आहे, डेटा काय करणार आहे त्याच्यात. आपण म्हणतो ना की आपल्याकडे एक मेमरी कार्ड, मेमरी कार्ड मध्ये काय करतो, पहिले आपण डेटा स्टोअर करतो, डेटा स्टोअर करतो आणि डेटा काय करतो, रिट्राईव्ह करतो. जर मेमरी एलिमेंट आहे तर मेमरी मध्ये काय करतो, स्टोअर करू, काय करू, रिट्राईव्ह करू. जर तुम्ही स्टोअर आणि रिट्राईव्ह करायसाठी क्लॉक सिग्नल यूज करताय तर तो बनते तुमचा फ्लिप फ्लॉप. या ठिकाणी हाच जो लॅच आहे, याच लॅचला जर तुम्ही क्लॉक सिग्नल दिला कशासाठी, डेटा जे आहे स्टोअर करायसाठी और काय करायसाठी, रिट्राईव्ह करायसाठी, तर तो बनते तुमचा फ्लिप फ्लॉप. अदरवाइज तुमचा तो काय राहते, लॅच आहे. ओके. तर हे लॅच बनतात कसे, इथे हे एक जनरल आपण फक्त सांगितलं की याला इनपुट राहतात. इनपुट बद्दल सध्या कमेंट केली नाही, आपण फक्त म्हटलं की आउटपुट मध्ये 2 टर्मिनल्स राहतात. या ठिकाणी एक
जो आउटपुट आहे तो राहते क्यू आणि दुसरा काय राहते तुमचा इन्व्हर्टेड और कॉम्प्लिमेंटेड काय क्यू. हा काय राहते तुमचा क्यू बार राहते. तर आता आपण लॅच फॉर्म कसे होतात और या ठिकाणी फ्लिप फ्लॉप बनतात कसे, तर सगळ्यात पहिले आपण लॅच बद्दल बघू. लॅच जनरली दोन ह्याच्यात बनतात. एक तुम्ही बनवू शकता त्याला नॅन्ड गेट पासून आणि दुसरं तुम्ही बनवू शकता त्याला नॉर गेट पासून. ठीक आहे, लॅच जी बनतात त्या बनतात तुमच्या दोन्ही गेट पासून बनवू शकतात. एक तुमचा नॅन्ड गेट आणि दुसरा काय राहते या ठिकाणी काय राहते नॉर गेट. तर मी काय करतो या ठिकाणी यूज करतो सुरुवातीला नॅन्ड गेट आहे इथे मी म्हटलं आहे क्यू आहे क्यू बार. ओके, याला मी म्हटलं दोन इनपुट आहे. ओके, या ठिकाणी काय झालं, हे झालं तुमची नॅन्ड गेट. काय केलं तुम्ही, काय केलं लॅच बनवली. मी याला काय करतो नाव देऊन देतो एस आर. ही आहे एस आर लॅच. ही आहे तुमची एस आर लॅच युजिंग. हे आहे एस आर लॅच युजिंग काय नॅन्ड गेट. टर्मिनल्स कडे लक्ष द्या, दोन्ही टर्मिनल्स चेंज होतात जसं तुम्ही नॉर गेट करता. जसे इथे नॉर गेट जर यूज केला तर इथे जे टर्मिनल्स पाकाशी बनले, जर नॉरनी जर बनवेल मी तर नॉरनी पाकाशी बना. इथे ही बनली. ही जी आहे ही पण तुमची काय लॅच आहे. एक बेसिक लॅच पाहतो, याला क्लॉक सिग्नल कुठेही दिलेला नाही. ओके, याला कुठेही क्लॉक सिग्नल दिलेला नाही आहे. ही जर लॅच बघा तर इथे याला जर म्हटलं हा क्यू आहे, हा जर क्यू बार आहे, पण जर नॉर गेटने बनवला तर हा बनते आर आणि हा बनते एस. मग आपण नक्की कोणती यूज करायची, आपण कोणती नक्की यूज करायची. या ठिकाणी आपल्याकडे दोन्ही ऑप्शन आहे. एक नॅन्ड गेटनी बनवू शकता, एक बनवू शकता नॉर गेटनी. इवन नॉट गेटनी पण पॉसिबल. पण नॉट गेटला काय राहते, नॉट गेटला इनपुट्स किती राहतात, सिंगल इनपुट राहते आणि सिंगल काय राहते आउटपुट राहते. त्यामुळे आपण नॉट गेट यूज करत नाही. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण यूज करतो नॉर किंवा नॅन्ड गेट. तर याच्यामध्ये पहा, जेव्हाही नॅन्ड गेटनी एखादी जर तुम्ही लॅच बनवा तर ती बनेल ऍक्टिव्ह लो साठी. ठीक आहे, बनेल ती बनेल ऍक्टिव्ह लो साठी. आणि जे नॉर आहे, नॉर काय बनेल, ही बनेल ऍक्टिव्ह हाय साठी. आता हे ऍक्टिव्ह लो आणि ऍक्टिव्ह हाय आहे काय, जसं आपण फ्लिप फ्लॉप मध्ये एंटर करू प्रत्येक याच्यात पाहू की कसं काय याचं ऑपरेशन कसं आहे, याचं ऑपरेशन कसं आहे. आणि या ऑपरेशन्स वरती तुम्हाला कळेल की ऍक्टिव्ह लो काय असते आणि ऍक्टिव्ह हाय काय असते. ठीक आहे, असं तुम्ही म्हणू शकता की निगेटिव्ह लॉजिक साठी जर पाहत असेल या ठिकाणी तुमचा काय राहते ऍक्टिव्ह लो राहते आणि इकडे काय राहते ऑफकोर्स अपोजिट गेलं तर काय राहते तुमचा ऍक्टिव्ह काय राहते हाय राहते. आता इथे जे आपण बघू की याच्यात मी म्हटलं की याच्यात ट्रिगरिंग म्हटलं, एक वर्ड यूज केला ट्रिगरिंग. ट्रिगरिंग बघू, ट्रिगरिंग कशासाठी यूज केली जाते, याच्यात ट्रिगरिंग काय आहे, लॅच मध्ये कशी काय ट्रिगरिंग झाली किंवा फ्लिप फ्लॉप मध्ये कशी काय ट्रिगरिंग होते आणि कोणता लेवल ट्रिगर आणि कोणता एज ट्रिगर राहते. इथे पहिले एक एक्झाम्पल घेऊ, त्या एक्झाम्पल मध्ये बघू की कसा काय ट्रिगरिंग आपण करतो आणि ट्रिगरिंग म्हणजे काय यासाठी एक्झाम्पल घेतोय. एक्झाम्पल आहे तुमचं एस आर लॅच आणि ऑफ कोर्स मी काय करतो बघा, मी मेन्शन केलं एस आर लॅच. मी एस आर फ्लिप फ्लॉप नाही म्हणतो. ओके, फ्लिप फ्लॉप मध्ये क्लॉक दाखवणार नाही मी, लॅच मध्ये कधीही आपण क्लॉक दाखवणार नाही. मग जर एस आर लॅच पाहतोय आणि मी पाहणार नेहमी ऍक्टिव्ह हाय साठी नेहमी यूज करणार नॉर गेट. एक गोष्ट लक्षात घ्या, नेहमी काय यूज करणार आहे, मी काय यूज करणार आहे नॉर गेट यूज करणार. तर अशा वेळेस पहा नॉर गेट यूज करतो आहे
याचे टर्मिनल देतो, हा आहे तुमचा आर, हा आहे तुमचा एस, हा आहे तुमचा क्यू, हा आहे तुमचा क्यू बार. ठीक आहे. एक एक गोष्ट डिटेल मध्ये सांगेन, पूर्ण जे आहे समजून घ्यायचं की ट्रिगरिंग म्हणजे काय, कसं काय होते ट्रिगरिंग आणि कसं काय तुमचा एक एसआर लॅच वर्क करते. आता मग तुमच्याकडे इनपुट्स किती आहे? इनपुट्स म्हटलं दोन आहे आपल्याकडे. इनपुट्स काय आहे? इनपुट आहे दोन. जर दोन इनपुट आहे तर इनपुटचे पॉसिबल कॉम्बिनेशन बघा किती जातात. एस आर मी म्हणतो पॉसिबल कॉम्बिनेशन 0 0 0 1 1 0 आणि 1 1. आणि मला काय बघायला लागेल? मला बघायला लागेल आउटपुट. मला काय बघायला लागेल? आउटपुट. आता तुम्ही पाहताय सिक्वेन्शियल सर्किट. तुम्ही जेव्हा पाहताय सिक्वेन्शियल सर्किट तर आउटपुट कशावर डिपेंड करणार? आउटपुट डिपेंड करणार आहे कशावर? एक तुमची प्रेझेंट इनपुट, दुसरं जे आता प्रीवियस स्टेट काय होती, प्रीवियस आउटपुट काय होतं, प्रीवियस इनपुट काय होतं याच्यावर. म्हटलं प्रीवियस स्टेट वर काय करते? डिपेंड करते. मी जर केला एस आणि आर ला 0 0 दिला, मी काय केलं एस आणि आर ला काय दिला 0 0 दिला, मला पाहिजे आउटपुट काय मिळते. पण आउटपुट साठी मला हे तर पाहिजे की जे प्रीवियसली काय आउटपुट होतं. मला पहिले काय करायला लागेल बघा लागेल प्रीवियसली काय आउटपुट होतं. तर प्रीवियस आउटपुट साठी मी काय करतो, या ठिकाणी काय करतो, एक असे अज्यूम करतो की प्रीवियसली इथे होता 0, इथे जर 0 असेल तर इथे काय होता 1. हे काय त्याची प्रीवियस स्टेट आहे, हे काय त्याची प्रीवियस स्टेट आहे. आणि मी काय दिलं, याला दिला 0, याला काय दिला 0. चला पहा 0 दिला, 0 दिला, 0 दिला म्हणजे काय, मी याला काय करतोय, हे इनिशिएट करतोय. मी या एसआर लॅच ला काय करतोय, हे इनिशिएट करतोय, याला काय करतोय, स्टार्ट करतोय. मी काहीतरी एक इनपुट दिला, आता हा काय देणार मला आउटपुट देणार, हा काय देणार मला आउटपुट देणार. मी जर याला इनिशिएट करतोय तर इनिशिएट करणं म्हणजे काय, याला म्हणतो आपण ट्रिगरिंग. याला काय म्हणतो आपण ट्रिगरिंग. मी काय केला, याला दिला 0 म्हणजे हा दिला 0, याला पण काय दिला 0, याला पण काय दिला 0 दिला. आणि हे जे राहतात हे राहतात तुमचे, हे काय राहतात तुमचे लेवल ट्रिगर. लॅच काय राहतात नेहमी काय राहतात तुमचे लेवल ट्रिगर. म्हणजे जेव्हा या लेवलवर येणार, या लेवलवर येणार तेव्हाच काय होणार, हे काय होणार ट्रिगर होणार, हे काय होणार इनिशिएट होणार, हे काय होणार इनिशिएट होणार. याच्यात एक बघून घ्यायचं की जेव्हाही तुम्ही इनपुट देताय तुम्ही देता 0 किंवा 1 मध्ये. पहा तुम्ही काय देता, इनपुट काय देता, नेहमी काय देता 0 और 1 मध्ये. मी म्हणतो ही लेवल 0 आहे, ही लेवल 1. ठीक आहे. आता याला जेव्हा इनपुट देताय, इथे याला तुम्ही काय करताय, इनपुट देताय. इनपुट देत आहे तर मला एक सांगा, तुम्ही आर आणि एस ला एक तर 0 देणार की 1 देणार. एक तर काय देणार 0 देणार किंवा काय देणार 1 देणार. तर या ठिकाणी हा जो इथे इनपुट आहे हा एक तर तुमचा इथे 1 वर राहणार, नाही तर काय राहणार 0 वर राहणार. हा काय राहणार 1 वर राहणार, और काय राहणार तुमचा काय राहणार या ठिकाणी काय राहणार 0 राहणार. हे जे आहे इथे जेव्हा हे वर्क करतात आहे और हे काय होतात इनिशिएट होतात आहे, याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण लेवल ट्रिगर. याला काय म्हणतो आपण लेवल ट्रिगर. या ठिकाणी मी काय केलं, याला ट्रिगरिंग केलं, याला काय दिला एक इनपुट दिला, याला काय दिला एक काय दिला इनपुट दिला, 0 0 इनपुट दिला. पण आता याचा आउटपुट डिपेंड प्रीवियस स्टेट वर करते. तर प्रीवियस साठी मी अजून केलं, इथे काय आता 0 होता, इथे काय आला 1 होता. चला आता जसा 0 दिला, हा 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 क्यू चा 0 कुठे येऊ राहिला, इथे येऊ राहिला. मी इथे म्हणू शकतो हा काय क्यू येऊ राहिला. ठीक आहे, येऊ राहिला क्यू चा काय आला, इथे काय आला 0 आला 0. क्यू चा जसा 0 आला, मला सांगा एस हा 2 काय आले 0 0 प्लस 0 काय असते 0. त्याचा कॉम्प्लिमेंट किती आला 1. त्याचा कॉम्प्लिमेंट किती आला 1 आला. जो आधी होता, जो तो तुम्हाला आधीच तुम्ही अज्यूम केला होता ना की याचा ऑलरेडी डेटा आहे. तुम्ही काय केलं अज्यूम केलं होतं की ऑलरेडी याचा डेटा आहे. इथे किती होता 0 होता, इथे किती होता 1 होता. हा 1 कुठे जाणार आहे, याला जाणार आहे. 1 प्लस 0 काय होते 1 प्लस 0 तुमचा काय होत असते 1. 1 चा कॉम्प्लिमेंट काय होते 0 होते. आता पहा काय मिळालं, जर तुम्ही एसआर फ्लिप फ्लॉपला जर तुम्ही इनपुट दिला 0 0, पण कोणत्या कंडिशन मध्ये देताय, हे देताय तुम्ही, ही कंडिशन आहे तुमची ऍक्टिव्ह हाय. हे काय सिच्युएशन कोणती आहे, हे बनवला कशापासून आहे, नॉर गेट पासून.
हे काय तुमचं, हे आहे तुमचा ऍक्टिव्ह हाय. तर अशा वेळेस तुम्हाला जे आहे मी म्हणतो Qn जो आहे याला म्हणतो Qn+1. हे काय Qn+1 काय Qn आहे तुमची, मी म्हणतो याला म्हणतो मी प्रीवियस स्टेट. ठीक आहे, आता डिफाइन करतोय. पुढे आपण जेव्हा क्लॉक मध्ये बघू तर क्लॉक मध्ये हे आणखी सिंपल होऊन जाते. आणि Qn+1 काय असते, हे काय तुमची नेक्स्ट स्टेट. याला म्हणतो हे नेक्स्ट स्टेट काय, जसं तुम्ही ट्रिगरिंग केलं, जसं तुम्ही काय केलं ट्रिगरिंग केलं, तुम्ही काय केलं इनिशिएट केलं. जसं तुम्ही इनिशिएट करणार तुम्हाला काय मिळणार, जी प्रीवियस स्टेट होती ही काय मिळणार नेक्स्ट स्टेट. आता बघा तुम्ही ट्रिगरिंग केल्यानंतर तुम्हाला काय मिळाल्या, त्याच ज्या स्टेट होत्या प्रीवियस स्टेट त्याच मिळाल्या तुम्हाला नेक्स्ट स्टेट मध्ये, म्हणजे काय Qn. हे कसं, हे काय अजून काय केलं तुम्ही 0 आणि 1. हे तर 0 1 साठी झालं. मला चेक पुन्हा करावं लागेल की खरंच हे असं होते का. मी काय करतो याला चेंज करतो. मी याला म्हणतो की प्रीवियस जो होता जो होता Qn जो होता तुमचा, Qn होता तुमचा 1 आणि ऑफ कोर्स Qn बार काय असणार तुमचा 0. एकमेकांचे करायचं हे करतात कॉम्प्लिमेंट राहतात. मी जर 1 दिला हा जे 1 हा 1 इथे आला, 1 + 0 1, 1 चा कॉम्प्लिमेंट 0. तर Qn बार काय मिळाला तुम्हाला, Qn बारच मिळाला. 0 इथे आला, 0 + 0 0, त्याचा कॉम्प्लिमेंट आहे 1. तरी तुम्हाला काय मिळते, हे काय मिळते, हे प्रीवियस स्टेट मिळते. या ऑपरेशनला म्हणतो आपण हॉल्ट, जे काही तुम्हाला म्हणायचं. ठीक आहे, इथे काय करते तुमचा जो आहे विक्रम काय करतो, हॉल्ट करतोय. जे प्रीवियस स्टेट होती तीच प्रीवियस स्टेट त्याच्याजवळ राहते तशीच. ओके, आता मी काय केलं, मी इनपुट काय केलं, मी इथे पाहतो इनपुट चेंज करतोय. इनपुट काय करतोय चेंज करतोय. इनपुट पा काय दिला, इनपुट आता दिलेला आहे मी r काय दिला 1, s काय दिला 0. ठीक आहे, या ठिकाणी एक एक पुन्हा सगळ्या गोष्टी बघू की कसं राहते. मी याला म्हणतो हा आहे Q आणि हा आहे तुमचा Q1, हा आहे तुमचा Q1. आता अशा वेळी मला काय करायचं, मला बघावं लागेल म्हणजे प्रीवियस स्टेट काय होतं. प्रेझेंट इनपुट अँड प्रीवियस स्टेट, प्रीवियस आउटपुट और प्रीवियस इनपुट. प्रीवियस इनपुट तुम्ही काय दिला तर 0 0, तुम्ही अजून केलं तर इथे आता 0 आहे, इथे काय 1 आहे. ठीक आहे, पाहिजे मला आउटपुट मध्ये काय मिळते, मला पाहिजे आउटपुट मध्ये काय मिळते. आता जर मी पाहिजे मी काय दिला, मी 0 दिला, ही प्रीवियस स्टेट होती याची सेट. इथे हा s = 0. जर s = 0 झाला आणि हा काय आला 0 आला, 0 + 0 काय झाला तुमचा, 0 + 0 झाला तुमचा. इथे 0 त्याचा कॉम्प्लिमेंट काय झाला 1. हा 1 याला दिला, 1 + 1 काय झाला तुमचा, आपण 1 OR 1 म्हणतो, प्लस पेक्षा 1 OR 1 काय असते 1, त्याचा कॉम्प्लिमेंट काय झाला 0 झाला. आता तुम्ही नसरी तर प्रीवियस झाला. एका स्टेट वरून आपण ओळखत नाही, आपण एका स्टेट वर इथे मेन्शन केलं नाही. आपल्याला काय करायचं, दुसरेही प्रीवियस इनपुट चेक करावं लागेल. प्रीवियस इनपुट म्हणजे ते 1 आहे, हे काय 0. पहिले 0 1 साठी घेतला, आता काय 1 0 साठी चेक करू की ते तसंच येते काय. जर मी 1 घेतला तर काय आला 1, इथे आला 1 + 0, इथे काय आला तुमचा काय आला 1 + 0, हा काय आला तुमचा, हा आला तुमचा 1. 1 चा कॉम्प्लिमेंट काय आला 0, 0 आला. इथे जर तुम्ही याला दिला 1 + 0 काय होते, या ठिकाणी 1 + 0 काय होते, 1 + 0 होतो तुमचा 1. 1 चा कॉम्प्लिमेंट काय झाला, आता हे चेंज झाला, हा झाला 0. आता काय झाला चेंज झाला, आता हा 0 परत इथे आला, हा 0 इथे आला, 0 आणि 0 आला, 0 0 चा इथे कॉम्प्लिमेंट झाला, याला चेंज केला 1 केला. हे काय झालं तुम्ही बघा, तुमच्या स्टेट काय झाला चेंज झाला. नेक्स्ट स्टेट काय झाली चेंज झाली, नेक्स्ट स्टेट काय झाली या ठिकाणी काय झाली चेंज झाली. हे काय झाला 1 जर होता तर 1 चा काय झाला 0 झाला, 1 चा काय झाला 0 झाला. तुमचा आउटपुट इथे काय आला, याला म्हणतो इथे आला 0, या स्टेटला म्हणतो आपण रिसेट. आउटपुट तुमचा काय आला 0 आला, याला म्हणतो आपण रिसेट म्हणतो. हा काय झाला रिसेट झाला. 0 चा काय केला 1 केला रे, सॉरी 1 चा काय केला या ठिकाणी काय केला 0 केला. 1 म्हणजे काय, आउटपुट जर 1 असेल तर त्याला आपण म्हणतो सेट. आउटपुट जर 1 असेल त्याला काय म्हणतो आपण सेट, आणि जर आउटपुट 0 आहे असेल त्याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण याला म्हणतो रिसेट.
आता तुम्ही म्हणाल सर हे झालं कसं, पहा हे झालं कसं, याला जास्त डिटेल मध्ये जाऊ, पहा याला 1 0 हे तर तुम्हाला कळलं. ठीक आहे, आपण प्रीवियस स्टेट मध्ये अजून काय केले ते 1, पहा प्रीवियस काय केले ते अजून काय केले ते 1. इथे आला 1 प्लस 0, 1 प्लस 0 काय झाला तुमचा 1, त्याचा कॉम्प्लिमेंट काय झाला 0. ठीक आहे, हा 0 ऑलरेडी तर हा 0 याला गेला. ठीक आहे, तुम्ही काय केला याला पहा, अरे इथे किती होता 0, इथे किती होता 1 होता. जसा तुम्ही याला दिला सेट r हा रिसेट, याला म्हणतो रिसेट टर्मिनल. आता ऍक्च्युअली याला जर 1 दिला म्हणजे तुम्ही काय केलं याला ट्रिगर केलं. याला काय केलं तुम्ही काय केलं ट्रिगर केलं. याला जसं ट्रिगर केलं याने काय केलं 1 चा काय केला 0 केला. 1 चा 0 म्हणजे काय, पहिले काय होता तुमचा 1 होता, याला काय केलं 0 केलं. हे काय आहे, हे लेवल 1 आहे, लेवल हाय, आणि हे काय होतं लेवल लो. आता हा याची लेवल चेंज झाली, ही दिली कोणाला याला दिली, ही तर याला दिलेली आहे या ठिकाणी. आता या दोघांचं पण काय इथे काय झालं, इथे काय केले लेवल काय केली चेंज केली. 0 चं काय झाला 1 झाला. आता तुम्ही म्हणा सर हा 1 इकडे गेला तर काय होतं, 1 आणि 1 काय होत असते 1 और मध्ये, त्याचा कॉम्प्लिमेंट काय होत असते 0. तुम्हाला काय मिळणार आहे 0च मिळणार आहे. याला थोडंसं आपण ना क्लॉक मध्ये बघू, क्लॉक मध्ये नक्की होत नाही, आपण याला क्लॉक मध्ये बघू. सॉरी या ठिकाणी जे आपण म्हणतोय की लेवल्स मध्ये बघू, नॉट क्लॉक. क्लॉक आपण याला देत नाही, हे काय तुमचा लॅच, हे काय तुमचा लॅच आहे. पहा लेवल्स मी देतो आहे या ठिकाणी, याला बघायचं, याला दिली लेवल आणि हे काय देतो 1, पहा 1 केलं, हे 0 लेवल, हे काय 1 लेवल, 1 दिली. याला या ठिकाणी याला लेवल काय आहे, याला दिली आहे 0. हा कोणता का तुमचा, हा तुमचा r, हा काय तुमचा s, याला काय दिली आहे 0 म्हणजे याला काय केलं लो केलं, याला काय केलं लो केलं. ठीक आहे, आता आपण प्रीवियसली पाहिलं, प्रीवियसली काय म्हटलं q इज इक्वल टू काय आहे तुमचा, या ठिकाणी काय होता 1 होता, आता q इज इक्वल टू काय होता 0 होता. पहा काय झालं, हा 0 इथे आला, हा 0 आला म्हणजे इथे काय आला, हे लेवल आलं. जसा लेवल आली या दोघांचे लेवल्स पहा, जसं लेवल्स इथे याची लेवल किती आली 1, याची लेवल किती आली 0. काय आला आउटपुट, काय झाला 1 आणि 0 चा ऑर केला तर काय मिळालं तुम्हाला, एक मिनिट, 1 आणि 0 चा ऑर केला तर काय मिळाला 1. 1 चा कॉम्प्लिमेंट काय मिळाला 0. याची लेवल प्रीवियस लेवल होती तुमची हाय, याने काय केलं, याला काय केलं लेवल काय केली चेंज केली. याला आणलं काय 1 वरून आणलं काय 0 वर, 1 वरून काय आणलं 0 वर आणलं. आता याची जर लेवल चेंज झाली, ही इथे येणार, या ठिकाणी s ची लेवल काय केली होती 0 केली होती, याची पण लेवल काय झाली 0 झाली. 0 प्लस 0 काय असतं तुमचा 0 प्लस 0 काय असतं तुमचा 0. आणि या ठिकाणी काय होणार आहे, याचा काय होणार आहे कॉम्प्लिमेंट येणार, कॉम्प्लिमेंट येणार तर 1 जी पहिले प्रीवियस लेवल होती 0 ती काय होणार आहे. हे ऍक्च्युअली हे जे आहे सिग्नल्स मध्ये शो करतोय, 0 1 कशी काय देतोय हे आपण शो करतोय आहे सिग्नल मध्ये. झालं काय, याने काय केलं 1 ला काय केलं 0 केलं. आता तुम्ही म्हणा सर इथे 0 चा तर 1 झाला, हा 1 तर इथे येणार, 1 आणि 1 काय होत असते 1, त्याचा कॉम्प्लिमेंट काय असते 0. स्टेट चेंज झाली का नाही, 0च राहिली. तुम्ही काहीही करा, आता जर तुम्ही इथे इनपुट दिला r इज इक्वल टू, जर तुम्ही इथे इनपुट दिला r इज इक्वल टू 1, s इज इक्वल टू 0, तर हा काय करणार आहे, हा आउटपुटला नेहमी आणि 0 वर जर आणत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो रिसेट. त्याला काय म्हणतो या ठिकाणी म्हणतो रिसेट. आणि हे आता मी काय करतो, माझे नेक्स्ट इनपुट जे आहे ते चेक करतोय आणि मी याला म्हणतो की प्रीवियस स्टेट मध्ये बघा झालं. प्रीवियस स्टेट मध्ये काय झालं होतं की हा आला होता तुमचा 0 वर, हा का आता 1 होता ना. प्रीवियस स्टेट काय, प्रीवियसली आपण हे इनपुट दिलं होतं, q काय झाला होता 0. ऑफ कोर्स q बार काय होणार आहे 1, हा काय म्हणता q बार काय झाला 1. आता मी इनपुट काय, इनपुट चेंज करतो, इथे दिला 0, इथे काय देतो 1, इथे काय देतो 1. पहा 0 इथे आला, 1 प्लस 0 काय झाला 1 प्लस 0. जर तुम्ही पाहिलं तर 1 प्लस 0 काय झाला तुमचा या ठिकाणी 1, त्याचा कॉम्प्लिमेंट केला तर इथे काय झालं q बार चा काय झाला 1 चा झाला 0, 1 चा काय झाला 0 झाला. हा 0 इथे आला, 0 प्लस 0 काय झाला 0. आणि याने काय केलं, या 0 ला काय केलं, 0 ला केलं चेंज 1 मध्ये, 0 चा काय झाला 1 झाला. आता तुम्ही म्हणाल की सर हा 1 इकडे देणार का, 1 इकडे जरी आला तर 1 आणि 1 काय असते 1, कॉम्प्लिमेंट काय होते 0.
0 पुन्हा इकडे गेला तर इथे, हे इकडे तिकडे जाणं काय आहे, हे इथे वापस येतं. ऍक्च्युली काय आहे, हे काय आहे, चेंज होत आहे तुमच्या लेवलचं. जशी लेवल तुम्ही द्या, तुम्ही पहा एखादा कुठलाही नॉर्मल गेट पकडा, हा एक गेट आहे, ठीक आहे. एक मी नॉर गेट बद्दल बोलतो, इथे बघा नॉर गेट, ठीक आहे. नॉर गेटला दोन इनपुट दिले ए आणि बी, ठीक आहे. मला एक सांगा, नॉर गेट आउटपुट केव्हा देतं? नॉर गेट तेव्हा आउटपुट देणार जेव्हा तुम्ही याला इनपुट देणार. इथे जर दिलं 1 आणि इथे जर दिलं 0, हे एक इनपुट दिलं. इनपुट दिलं म्हणजे काय की या ठिकाणी a ची लेवल चेंज केली. याची लेवल काय होती, याची लेवल होती पहिले 0, आता काय केलं तुम्ही, याला केलं 1, इथे 1 केलं की 1 वरच राहणार, आणि याची काय केलं, याला काय केलं 0 वरच ठेवलं. तुम्ही काय करता, याला इनपुट देता. नॉर गेटला काय करता, तुम्ही काय देता, हे इनपुट देता. हे इनपुट देण्यासाठी 1 केलं म्हणजे काय, आपण म्हणतो ना 5 व्होल्ट असेल तर काय 1, लॉजिक 1. जर 0 वर असेल तर काय म्हणता तुम्ही, लॉजिक 0, ठीक आहे. तुम्ही याच्या लेवलचा हे डिसाइड केलं होतं. जर लेवल डिसाइड केलं तर आता मला सांगा 1 और 0 काय होत असते, 1 और 0 काय होत असते, 1. त्याचा कॉम्प्लिमेंट झाला. इथे काय मिळालं, आउटपुट मध्ये काय मिळालं, 0. 0 मिळालं म्हणजे काय तुम्हाला मिळालं, व्होल्टेज काय मिळालं, लो 0 व्होल्ट मिळाला. इथे काय मिळालं तुम्हाला, काय मिळाला 0 व्होल्ट मिळाला. या ठिकाणी इथे जेव्हा हे चेंज होणार तेव्हा हे चेंज होणार, आणि हे जेव्हा चेंज होतं, इनपुट जेव्हा चेंज केलं बा, इनपुट जेव्हा चेंज झाला, आउटपुट इन्स्टंटली चेंज नाही होत. आउटपुट चेंज व्हायला लागतं थोडासा वेळ, ज्याला आपण म्हटलं तर प्रोपोगेशन डिले. ज्याला काय म्हटलं, प्रोपोगेशन डिले. इथे पण हेच झालं, इथे पण काय झालं, हेच झालं की हे काय झालं, एलई बायचे 0 to 1 वर गेले. हा कुठे गेला, 1 to काय गेला, 0 वर गेला. तुमचा हा तुमचा 1, याला काय म्हणतो आपण, सेट कंडिशन. याला काय म्हणतो आपण, सेट. सेट कसा असते माहिती आहे का, सेट आणि रिसेट ओळखायचं एकदम सिंपल. कसे करतो आपण, लॉजिक हाय. जर r तुमचा 1 असेल आणि s जर 0 असेल, r काय असते, रिसेट सेट. हा काय झाला, रिसेट. जर तुम्ही सेटला 1 केला, रिसेटला 0 केलं तर काय होणार आहे, पण दोन्ही 0 असेल तर काय होणार, तो काय करणार आहे का, नाही, तो करणार ते हॉल्ट. पण जर दोन्ही हाय केले तर काय होते, इथे याच्यासाठी पण बघू. आता काय करतो, दोन्ही याला काय करतो, हाय करतो. आता या प्रीवियस कंडिशन आहे त्या अज्यूम करू. पहा या प्रीवियस कंडिशन्स आहेत त्या अज्यूम करू. मला एक सांगा, प्रीवियस कंडिशन इथे म्हटलं तर हा आता 1, हा आता 0. 1 1 दिले. मला एक सांगा, 1 1 दिल्यावर प्रॉब्लेम पहा काय होईल. 1 जर दिला, हा 0 इथे आला 0, हा 0 आला. 1 आणि 0 काय झाला, या ठिकाणी 1 त्याचा कॉम्प्लिमेंट काय झाला, 0. हा इथे चेंज झाला 0. हा 0 इथे आला. 0 और 1 काय होत असते, 0 और 1 काय असते, 1 चा काय झाला 0, हे 0 झाला. हे कसं काय झालं, तुम्हाला आता कॉम्प्लिमेंट पाहिजे होते एकमेकांचे. आउटपुट मध्ये काय मिळालं, 0 0 मिळालं. आउटपुट मध्ये काय मिळालं, 0 0 मिळालं. चला मी काय करतो, कंडिशन चेंज करून बघतो. कंडिशन चेंज करून पाहतो की मी काय म्हणतो की प्रीवियसली इथे होता 0 आणि इथे का होता 1. नेहमी एकमेकांच्या पाहिजे बार्स पाहिजे, एकमेकांच्या पाहिजे हे काय पाहिजे, बार्स पाहिजे. अशा वेळेस आता अशा वेळेस बघू, हा का तो 1 काही काय 1 + 1 1 और 1 1, त्याचा कॉम्प्लिमेंट काय होता 0. ठीक आहे, हा 0 आता इकडे 0 और 1 काय असते 1, 1 चा कॉम्प्लिमेंट काय होता 0. काही झालं तरी आउटपुट दोन्ही काय 0 राहतं. तर हे जे असतं ना, ही जी स्टेट आहे याला म्हणतो, हे इनपुट जे आहे आपण कधीही देत नाही. ही असते तुमची फॉरबिडन स्टेट और फॉरबिडन कंडिशन और फॉरबिडन इनपुट. कधीच तुम्ही RS और SR लॅचला 1 1 हे इनपुट देत नाही. हे काय असते, हे याच्यासाठी असते फॉरबिडन. याच्यासाठी काय होतं ते मी म्हटलं होतं तुम्हाला, Q आणि QN बार वर आपण काय ओळखतो, आपण ओळखतो की आपली जी लॅच आहे ती प्रॉपरली वर्क करते आहे की नाही. हे चेक करायसाठी म्हणजे काय, Q आणि काय आहे Q बार. जर हे एकमेकांचे कॉम्प्लिमेंट असेल तर प्रॉपरली वर्क करते, जर कॉम्प्लिमेंट असेल तर प्रॉपरली वर्क करते का नाही. मग अशा वेळेस तुम्ही हे इनपुट देणार कायला, कधीच नाही. हे इनपुट काय तुमचं फॉरबिडन आहे. फॉरबिडन म्हणजे कधीही आपण हे देत नाही आपल्या SR लॅच.